श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकांनो, आताच्या आत्ता सावध व्हा, कारण पुढच्या 48 तासात तुमच्या घरात असं काही घडणार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजवर तुम्ही खूप सोसले, खूप कष्ट केले, पण आता नियतीने तुमची अशी परीक्षा घ्यायचं ठरवलंय की साक्षात देवही चक्रावून जाईल. तुमच्या अगदी जवळची रक्ताची किंवा विश्वासातली व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे का, की लक्ष्मी तुमच्या दारातून परत फिरणार आहे? अशा 5 धक्कादायक घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहे, ज्या तुम्ही वेळीच रोखल्या नाही तर मोठे कांड घडू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची 5वी घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कन्या राशीच्या जातकानो, तुमच्या आयुष्यात सध्या असं कोणीतरी वावरतंय जे तुमच्या समोर इतकं गोड बोलतंय की तुम्हाला त्याच्यावर संशय घेणंही पाप वाटेल. पण सावधान मित्रांनो, हाच तोच विखारी साप आहे जो तुमच्या ताटात जेवतोय आणि तुमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याची वाटही पाहतोय. तुमच्या घरातल्या लहान सहान गोष्टी असो किंवा तुमच्या बेडरूम मधल्या चर्चा आणि तुमच्या पैशाचा हिशोब ही व्यक्ती बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचवत आहे. तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी या व्यक्तीने असा चक्रव्यूह रचलाय की तुम्ही त्यात कधी फसलात हे तुम्हाला सुद्धा कळणार सुद्धा नाही. आता तुम्ही म्हणाल की व्यक्ती कोण, तर नीट आठवून पहा. गेल्या काही दिवसापासून तुमच्या जवळची अशी कोणती व्यक्ती आहे जिच्या वागण्यात अचानक अप्रतिम दिसायला लागलाय बदल, किंवा अशी कोणती व्यक्ती आहे जी तुमच्या यशाची बातमी ऐकल्यावर हसते, पण तिच्या डोळ्यात आनंदाऐवजी एक प्रकारची असूया, जलसी दिसते. ही व्यक्ती तुमच्या रक्ताच्या नात्यातली असू शकते, तुमच्या भावकीतली, किंवा तुमच्या अगदी विश्वासातला मित्र सुद्धा. पुढच्या 48 तासात मित्रांनो, ही व्यक्ती तुमच्याकडून अशी एक सही किंवा एक शब्द काढून घेण्याचा प्रयत्न करेल ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं वाटाळं होऊ शकतं. हा केवळ योगायोग नाही, तर ग्रहाची फिरलेली चाल आहे. कन्या राशीच्या षष्ठात बसलेला शत्रू आता सक्रिय झाला असून तो तुमच्या घरातलं सुख, शांती, समृद्धी एका झटक्यात संपू शकतो. जर तुम्ही वेळेच या छुप्या शत्रूला ओळखलं नाही तर तुमचं हस्त खेळतं घर नरक बनायला वेळ लागणार नाही. नियतीने तुम्हाला हा संकेत दिला आहे, कारण आता जे काही घडणार आहे ते साक्षात देवही थांबवू शकणार नाही. तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे मित्रांनो, त्यामुळे आता एक क्षणही दुर्लक्ष करू नका. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, आता तुमची तिजोरी आणि तुमचे खिसे घट्ट पकडून ठेवण्याची वेळ आली आहे. दुसरी घटना, कारण तुमच्या नशिबाच्या कुंडलीत धनाचा नाश होण्याचे अत्यंत भीतीदायक योग बनत आहेत. तुम्ही आजवर रक्ताचं पाणी करून जो पैसा साठवला त्यावर आता कुणाची तरी अत्यंत करडी व पापी नजर पडली आहे. हा पैसा तुमच्या हातातून वाळूसारखा निसटून जाईल. असा एखादा खर्च अचानक तुमच्या दारावर उभा राहील, ज्याचा विचार करूनही तुमच्या अंगावर काटा येईल. हे केवळ आर्थिक नुकसान नसेल, तर तुम्हाला कंगाल करण्याचं फार मोठं एक षडयंत्र रचलं जात आहे. तुमच्या जवळच्याच काही लोकांनी तुमच्या संपत्तीचा, तुमच्या कमाईचा पूर्ण हिशोब मांडून ठेवलाय. आपला माणूस म्हणून तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच लोक तुम्हाला एखाद्या मोठ्या कर्जाच्या खाईत लोटण्याची शक्यता आहे. फसवणुकीचे व्यवहार, चुकीची वर्तवणूक, गुंतवणूक किंवा विनाकारण अंगावर आलेली कोर्ट कचेरी पीडा यामुळे तुम्हाला साठवलेल्या पुंजीवर डल्ला मारला जाणार आहे. लक्ष्मी तुमच्या घरातून पाय काढण्याच्या तयारीत आहे मित्रांनो. हे संकट इतकं मोठं असेल की रात्रीची झोप उडेल, अन्नाचा घासही घशात खाली निघणार नाही अशी परिस्थिती ओढू शकेल. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे नुकसान तुमच्या एखाद्या जुन्या चुकीमुळे किंवा कोणीतरी अज्ञाताला दिलेल्या उधारीमुळे होणार आहे. तुम्ही ज्याला मदतीचा हात दिला तोच आता तुमचा गळा कापायला मागे पुढे पाहणार नाही. पैशाअभावी तुमची महत्वाची कामं ऐनवेळी थांबतील आणि समजा तुमची नाचक्की होईल. यासाठी काही छुपे शत्रू देव पाण्यात घालून बसले आहेत. जर तुम्ही आता सावध होऊन आपली आर्थिक व्यवहारावर गुप्तता पाळली नाही तर येणारा काळ तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. हे लिहून ठेवा. म्हणूनच आता सावध व्हा आणि स्वतःचं आर्थिक कवच मजबूत करा मित्रांनो. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचे नवे वारे घेऊन येणारे. कन्या राशीच्या व्यक्तीसाठी हा काळ प्रलंबित कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. विशेषतः ज्याच्या घरात अनेक दिवसापासून मंगल कार्याची प्रतीक्षा होती तेथे आता आनंदाची सनई वाजण्याचे संकेत आहे. ग्रहाची स्थिती अनुकूल होत असल्याने तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि अनेक जुन्या समस्यातून तुमची सुटकाही होईल. कौटुंबिक, वैयक्तिक आयुष्यात या काळात मोठे बदल घडू शकतात. विवाहासाठी उत्सुक असलेल्या तरुण तरुणींना अपेक्षित स्थळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तसेच ज्या दाम्पत्यांना संतती सुखाची प्रतीक्षा होती त्यांच्या घरात लवकरच
पाळणा हलण्याची गोड बातमी मिळू शकते या अक्षय तृतीयानंतर. या घटनामुळे केवळ तुम्हीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे मनोबल वाढेल आणि घरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. करिअर नोकरीच्या बाबतीत सुद्धा हा काळ प्रतिकारक आहे. बेरोजगार असलेल्या कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळून सन्मानजनक नोकरी मिळण्याचे योग सुद्धा आहेत. ज्या आधीच नोकरी करत आहेत त्यांच्या नोकरीत पदोन्नती किंवा पगारात वाढ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. अक्षय तृतीयाचा हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असला तरी सरतेशेवटी तो यशाची व स्थैर्याची गुरुकिल्ली ठरेलच. केवळ संधी ओळखणे आणि त्यावर मेहनत घेणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल मित्रांनो. तुमच्या नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी जे काही शिस्त आहे ते ऐकून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. कन्या राशीच्या जातकांनो, तुम्ही ज्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी दिवसरात्र घाम गाळताय तिथेच तुमच्या विनाशाची स्क्रिप्ट लिहिली गेलीये. तुमचे सहकारी जे तुमच्यासोबत हसून खेळून जेवतात त्यांच्याच मनात तुमच्याबद्दल भयंकर असूया निर्माण झाली आहे. तुमच्या कामाचं कौतुक होण्याऐवजी तुमची प्रतिमा कशी मलिन होईल आणि तुम्हाला त्या खुर्चीवरून खाली कसं खेचता येईल यासाठी एक गुप्त ब्लॅकमेलिंग किंवा राजकारणाचा डाव खेळला जात आहे. सावध रहा, कारण तुमच्यावर असा एखादा खोटा आरोप लावला जाऊ शकतो ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. फाईल्समध्ये फेरफार करणे, तुमच्या नावाचा चुकीचा वापर करणे किंवा वरिष्ठांच्या कानात तुमच्याबद्दल विष पेरण्याचे काम सुरू झाले आहे. तुम्ही कितीही प्रामाणिक असलात तरी पुरावे अशा प्रकारे मांडले जातील की तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही. तुमची हक्काची बढती, प्रमोशन किंवा मोठा बिझनेस प्रोजेक्ट शेवटच्या क्षणी तुमच्या हातातून हिसकावून घेण्याचे षडयंत्र पूर्ण झाले आहे. हा केवळ कामाचा भाग नसून तुम्हाला सामाजिक स्तरावर बदनाम करण्याचा एक सुनियोजित कट आहे. सर्वात मोठी भीती ही आहे की तुमच्या हाताखालची किंवा तुमच्या अत्यंत जवळची व्यक्तीच या कामात शत्रूला सामील झाली आहे. ज्याला तुम्ही काम शिकवलं तोच आता तुमचा बाप व्हायचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काही दिवसांत तुम्हाला कामावर जाताना एक अनामिक भीती वाटेल आणि तिथे तुमचं मन लागणार नाही. जर तुम्ही आत्ताच तुमच्या गुप्त गोष्टी आणि कामाच्या पद्धती उघड करणं थांबवलं नाही तर तुमची वर्षानुवर्षांची इब्रत आणि करिअर मातीत मिळायला वेळ लागणार नाही. नियतीने तुम्हाला हा शेवटचा इशारा दिला आहे. वेळीच सावध व्हा, अन्यथा पश्चात्तापाशिवाय हातात काहीही उरणार नाही. तर सर्वात भयानक आणि शेवटची 5वी घटना जिचा विचार करूनच काळजाचा ठोका चुकेल. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आता असं एक कांड येऊन ठेपलंय जे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळवू शकतं. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचं असं काहीतरी गुपित किंवा बाहेरचं प्रकरण अचानक चव्हाट्यावर येणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. हे सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा समाजात तोंड दाखवणं कठीण होईल आणि तुमच्या घरातील नात्यांची वीण एका क्षणात विखुरली जाईल. हे वादळ इतकं मोठं असेल की साक्षात देवालाही यात हस्तक्षेप करणं कठीण होईल. तुमच्या घरात सध्या जी शांतता दिसतेय ती वादळापूर्वीची शांतता आहे. कोणाचे तरी जुने प्रेमसंबंध, अनैतिक व्यवहार किंवा एखादं भयानक गुपित जे वर्षानुवर्ष दाबून ठेवलं होतं ते आता ज्वालामुखीसारखं फाटणार आहे. या एका घटनेमुळे तुमच्या घरात पोलीस कचेरी किंवा कोर्टाची पायरी चढण्याचे योग येत आहेत. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आलेलं हे संकट तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा घेणारं ठरेल. रक्ताची नाती एकमेकांच्या जीवावर उठतील आणि घरातलं सुख समाधान कायमचं संपवण्याचं कारस्थान पूर्ण झालं आहे. सावधान, ही 5वी घटना टाळण्यासाठी तुम्हाला आत्ताच सतर्क व्हावं लागेल. जर तुम्हाला तुमच्या घरात कोणाच्या वागण्यात बदल दिसत असेल किंवा कोणीतरी तुमच्यापासून काहीतरी लपवतंय असं जाणवत असेल तर समजून जा की वेळ जवळ आली आहे. हे कांड केवळ तुमचं घर नाही तर तुमचं मानसिक संतुलनही पूर्णपणे कोलमडून टाकेल. पण घाबरू नका, हा इशारा तुम्हाला वेळीच सावध करण्यासाठी मिळाला आहे. जर तुम्ही आत्ताच स्वामींच्या चरणी जाऊन प्रार्थना केली नाही आणि संयमाने परिस्थिती हाताळली नाही तर जे काही घडेल त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. हे तुमचं नशीब बदलण्याची शेवटची संधी आहे. तृतीयेचा महाउपाय. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरातील गरिबी आणि दुःखाचे डोंगर उपसून टाकण्यासाठी कलशदानाचा हा उपाय चमत्कारिक ठरतो. या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर एक मातीचा नवीन कलश घ्या. त्यात शुद्ध पाणी भरून थोडे केशर आणि 1 नाणे टाका. हा कलश भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर हा जलपूर्ण कलश एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा. या दानामुळे तुमच्या 7 पिढ्यांचे दोष जळून खाक होतात आणि घरात कधीही धनाचा तुटवडा भासत नाही असा शास्त्रांचा आधार आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या दिवशी तुमच्या तिजोरीच्या पूजेचा. अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी लाल कापडावर थोड्या अक्षता, एक सुकी हळकुंड आणि चांदीचे नाणे ठेवून त्याची विधिवत पूजा करा. पूजा संपल्यानंतर हे सर्व साहित्य
त्याच लाल कापडात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा. हा उपाय केल्याने स्थिर लक्ष्मीचा योग जुळून येतो आणि वर्षभर तुमच्याकडे पैशांची आवक अखंड सुरू राहते. ज्यांच्या घरात सतत कटकटी किंवा आजारपण असते त्यांनी या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करावे, ज्यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती कायमच्या नष्ट होतील. कन्या राशीच्या लोकांनो, नशिबाची ही दारे उघडण्याची संधी सोडू नका. हा उपाय फक्त माहिती नाही, तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तो तुमच्या जवळच्या 5 प्रिय व्यक्तींना शेअर करा, कारण दुसऱ्याचं भलं केल्यावरच आपलं भलं होतं. तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून तुमची सकारात्मक ऊर्जा आमच्यापर्यंत पोहोचेल. अशाच नशिबाचे बंद कुलूप उघडणाऱ्या गुप्त उपायांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती घंटा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका शक्तिशाली व्हिडिओमध्ये.